नमस्कार मैत्रिणींनो, आज मी मोदक बनवत आहे. उकडीचे नाही, तळणीचे बनवते. तर पाहू शकता, एक भांडं घेतलं आहे मी. त्याच्यामध्ये 2-3 स्पून आपलं तूप टाकलं आहे. नंतर काजू बदाम घेते फ्राय करून मस्त. नंतर मग काजू बदाम फ्राय करून झालं की ओलं खोबरं टाकलं आहे, पाहू शकता. ते चांगलं भाजून घ्यायचं व्यवस्थित. त्याचं पाणी हे होईपर्यंत थोडं सुकं असं करायचं. नंतर मग गूळ टाकायचं त्याच्यामध्ये, पाहू शकता. मी आता गूळ टाकते आणि गूळ पण चांगलं वितळून मेल्ट करून घ्यायचं. जास्त पण हे करायचं नाही, थोडं रसदारच ठेवायचं. जास्त की ते चिकट होतं खूप. आता पाहू शकता, त्याच्यामध्ये मी वेलची पूड टाकते. पाहू शकता चांगलं आपलं सारण व्यवस्थित झालं आहे. आणि त्याच्यानंतर वेलची पूड टाकते. वेलची पूड टाकल्यानंतर थोडी मी खसखस पण टाकले. छान वाटतं, छान लागतं लाडू. थोडीशी खसखस टाकते, अर्धा स्पून. पाहू शकता आपलं सारण खूप छान झालेलं आहे. आणि मी गव्हाच्या पिठाचे करणार आहे. तर नंतर मी गव्हाचं पीठ घेणार आहे मळायला. पाहू शकता आपलं सारण एकदम मस्त छान झालं आहे. असं सारण व्हायला पाहिजे. आता मी पीठ मळायला घेते चपातीचं. त्याच्यात थोडं मीठ टाकलं आहे मी. आणि ते जास्त घट्ट पण नाही मळायचं, जास्त पातळ पण नाही, मिडियमच. जसं आपण चपातीला मळतो ना तसंच घ्यायचं पीठ मळून. पाहू शकता पीठ मळून घेते. नंतर थोडं पीठ मळून झालं की तेलाचा हात लावायचा. तेलाने तेल लावून ते परत मळून ठेवायचं थोडा वेळ. पाहू शकता. नंतर मग मी मोदक करायला घेते, लाटायला. पाहू शकता तुम्ही. आता मी लाटायला घेतले मोदक. छान पाकळ्या मस्त पाकळ्या त्याला येऊन जातात व्यवस्थित. मस्त मोदक छान होतं. आणि आमची बाजूची पिल्लू आहे ती संस्कृती आलेली, तिला तर खूप आवडतं असं बघायला, करायला. आपण करूया, आपण हे करूया, मोदक करूया, मध्ये मध्ये करत होती, काय लाटत होती. पाहू शकता मोदक छान होतात तळणीचे. आणि उकडीचे एक दिवस मी दाखवेनच. उकडीचे पण मी करते, पण ते कसं राहिले की कोण खात नाही आमच्या घरी, म्हणून मी तळणीचे केले. पाहू शकता झाले मोदक. आता आपण तळून घेऊया. मस्त खरपूस कलर करून घ्यायचं तळायचे, खूप छान होतात. आणि संकष्टी होती, तर संकष्टीला दाखवायचे होते मला मोदक. पाहू शकता मस्त तळून घ्यायचे. आणि कोणाला चॅनल माझे मोदक आवडले असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, DM करा. मोदक आपले झालेले आहेत. थँक्यू.